ओके ओके क्या वालो प्रचंड बहुमतांनी विजय करायचा आहे। आपलं एक मत दौंड तालुक्यासाठी बहुमत रमला जो माणसात याने माणूस जपला प्रत्येकाला उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस व मित्र पक्ष यांचं चिन्ह आहे अनुक्रमांक 3 समोरील माननीय श्री रमेशप्पा किसनराव थोरात यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करा। महाविकास आघाडीचे यांच्या उपस्थिती ही जाहीर सभा होत आहे। बंधूंनो, दौंड तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपणनी ज्या आपल्या 40 वर्षामध्ये आणि 5 वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात जे काम केलं आणि पीडीसी बँकेच्या माध्यमातून एक मोठं या दौंड तालुक्याचं बागायत करण्याचं काम केलं। दौंड तालुका हा पूर्व पश्चिम 100 किलोमीटरचा आहे आणि दक्षिण उत्तर नदी आणि कॅनल याच्यावरती 20 ते 25 किलोमीटर असं एवढं मोठं बागायत केलं। त्यांच्या काळामध्ये त्यांनी शासकीय एक मोठी इमारत बांधली। आपण ह्या चौकात बसलो, शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, अंदाजे 2 ते 3,000 इलेक्ट्रिक दिवी बसवल्या। अशा अनेक कामं केलेली आहेत आणि कामं करताना त्यांनी दुजाभाव ठेवलेला नाही। हा या गटाचा त्या गटाचा त्या पक्षाचा असा कधी ठेवलेला नाही आणि तालुक्याच्या संपर्कामध्ये सर्वांच्या सुखदुःखामध्ये कुणाचा लग्नविवाह असो सर्वांना विनंती आहे, सर्व मतदार बंधूंना विनंती, स्टेजकडे येऊ नका, पाठीमागे भरपूर जागा आहे, बसण्यासारखी जागा आहे, सगळ्यांनी उभं राहू। अशा परिस्थितीमध्ये आपण ज्या कामाची 40 वर्षातली आपल्या पुढे नोंद आहे, 5 वर्ष कमी केली तर 30 वर्ष सत्ता आहे। त्या 30 वर्षाच्या सत्तेमध्ये त्यांनी किती कामं केली, काय केली त्याचा लेखाजोखा तुमच्या समोर आहे, तुम्हाला सगळं माहीत आहे।
त्यांनी एक अशी मोठी चूक केली, जाणून बुजून चूक केली. दौंड तालुक्याचा मधू काकांनी सायकलवर फिरून शेअर गोळा करून भीमा पाटस कारखाना उभा केला. तुमच्या आमचं जीवनमान उंचावण्या 500 कोटीला हा कारखाना त्यांनी लुटला. आणि तुमच्या भागामध्ये, पूर्व भागामध्ये रस्त्याची काय अवस्था आहे, तुम्ही आता प्रचाराच्या दरम्यान तुम्ही आलेले मंडळी आहात. तालुक्यामध्ये सगळेच रस्ते झालेले नाही, ठराविक 4-2 रस्ते झालेले आणि विकासाचा गाडा म्हणून सांगतात. तसा हा दौंड तालुका भौगोलिक दृष्ट्या अतिशय महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा असलेला कारखाना आहे. पूर्व पश्चिम भीमा नदी वाटे 4-5 नद्यांचा संगम होऊन पुढे दक्षिणेला आले तर खडकवासला डावा मुजवा कालवा वाहतो, हायवे वाहतो, रेल्वे वाहतो. अशी भौगोलिक परिस्थिती असताना 30 वर्षामध्ये या दौंड तालुक्याचा अजिबात विकास झालेला नाही. फक्त त्यांनी सुहाकार केलेला आहे. आणि मग आपण अशा माणसाला निवडून द्यायचं का त्यांनी जेवढं या तालुक्यासाठी मोठं बागायत केलं, शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याचं काम केलं. मनुष्याच्या चिन्हावर बटन दाबून उद्याच्या 20 तारखेला बहुमताने विजय करायचे. विजय हा निश्चित झालेला आहे, ही फॉर्मॅलिटी राहिलेली आहे. म्हणून मी माझं 2 शब्द मला सहयोगाने बोलण्याची संधी दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, स्टेजच्या पुढे या बरं. पुढं अजून बरीच लोक येणार आहेत. सर्वांना विनंती आहे. विधानसभा निवडणुकीच्या हिशोबाने जमलेले तमाम दौंडकर, ग्रामीण भागातून आलेले सर्व मित्रमंडळी, बंधू भगिनी, ज्यांच्या प्रचारासाठी आपण जमलोय ते लवकरच स्टेजवर येणार आहेत. रमेश अप्पा थोरात प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले शेजारच्या लोकसभेचे खासदार, ज्यांनी क्रांती घडवली असे लंके साहेब, सर्वांचं व स्टेजवरांच्या मान्यवरांचं मी स्वागत करतो. काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची पंचसूत्री कार्यक्रम आहे. ग्रामीण भागातली, शहरातली जनता भरपूर आहे. काँग्रेसचा पंचसूत्री कार्यक्रम आहे. महिलांच्या खात्यात दर महिन्याला 3,000 म्हणजे 36,000 रुपये वर्षाला. त्याच्याबरोबर महिलांना बसचा प्रवास मोफत मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी 3 लाखापर्यंत कर्ज मोफत मिळणार आहे. त्याच्याच जोडीने तुम्हाला 50,000 रुपये रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजे एवढ्या दिवस रेग्युलर कर्ज भरणारा दुर्लक्षित होता, त्याला सुद्धा 50,000 अनुदान मिळणार आहे. आपल्या घराचा पूर्ण खर्च मोफत देणार आहे. महिलांना शिक्षण फुकट होतं, आता आम्हाला पुराणांना बी शिक्षण फुकट मिळणार आहे. या झाल्या काँग्रेसच्या पंचसूत्री. आपण कोरोना पिरियड मध्ये बघितलंय 5 रुपयात जेवण दिलंय, 5 रुपयात, आणि नंतर 10 रुपये. रमेश अप्पांचं या ठिकाणी आगमन होत आहे. रमेश अप्पा तुम आगे बढ़ो, रमेश अप्पा तुम आगे बढ़ो. अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. 5 रुपयात कोरोनामध्ये जेवण पुरवलंय आणि इतर वेळी फक्त 10 रुपयाला थाळी होती. म्हणजे कोणी उपाशी मरणार नाही याचं महाविकास आघाडीने पक्क नियोजन केलं. आणि त्याबरोबर आताच्या घोषणेत सांगितलंय अन्नधान्याच्या किमती स्थिर ठेवणार. त्यामुळे आता वाढणाऱ्या अन्नधान्याच्या किमती या जागेवर येतील. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. माननीय रमेश अप्पा थोरात तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. माननीय रमेश अप्पा थोरात तुम आगे बढ़ो. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. लंके साहेब
रस्त्यातच आहे, एक 20 मिनिटातच ते आपल्या समोर येणार आहे. हुकुमचा हक्क, रमेश आप्पा, हुकुमचा हक्क, रमेश आप्पा, हुकुमचा हक्क. रमेश आप्पा. रामकृष्ण हरी, तुपारे. रामकृष्ण हरी. सर्व घटकांना विचारात ठेवून महाविकास आघाडीने आपलं जे धोरण आहे ते जाहीर केलेलं आहे. फक्त काही गोष्टी जाहीर करायच्या व त्या तात्पुरत्या ठेवायच्या, असं कुठलंही धोरण नाही. त्याच्यासाठी एक आराखडा तयार केलेला आहे. यांनी मध्ये उगाच सांगितलं की अमुक ठिकाणी नाही झालं, तमुक ठिकाणी नाही झालं. त्यांचे मुख्यमंत्री येऊन सांगून गेले आमच्याकडे योजना जोरात चालल्या आहे. तिथल्या बाता बहिणी सांगितल्या आमच्याकडे योजना जोरात चालू आहे. आपल्याकडे ना सध्या तुम्ही टीव्ही उघडत असाल, टीव्ही उघडला ना मिनिटाला जाहिरात आहे. मिनिटाला जाहिरात ही तुमच्या पैशातनं केली जाते, त्यांच्या खिशातला पैसा जात नाही. त्यामुळे 1500 रुपये माता भगिनींना देऊन कितीतरी पैसे हे लबाड लोक काढत आहे. ही कोल्ह्याची जात आहे, लक्षात ठेवा. यांच्यावर भरोसा ठेवण्याच्या लायकीचं नाही. मुळात विषय असा आहे की आजची सभा मुळात दौंडमध्ये आमदारांच्या मोठ्या मोठ्या घोषणा आहे. दौंडच्या बाबतीत अमुकचा निधी आणला, तमुकचा मध्ये. आमच्याकडे ना इलेक्शन लागायच्या 15 दिवस पहिली मोठे मोठे बोर्ड लागले होते आणि सर्व बोर्ड कोटीत होते. सर्व बोर्ड एक वॉर्डच्या बाहेर बोर्ड होता आणि कोटीत होता. मुळात लाखाचं सुद्धा काम कुठं झालेलं नाहीये. आणि आता तुम्ही मला वाटतं दौंड फिरताय, रस्ते बघताय, बाजारपेठेची अवस्था बघताय. बाजारपेठ या अवस्थेला आली आहे की इथले लोक स्थलांतर करत आहे. पुण्या मुंबईला इथले व्यापारी जात आहे. याला कारणीभूत कोण आहे? 10 वर्ष जर तुमच्याकडे आमदारकी होती, बाजारपेठ का सुधारली नाही? बाजारपेठ नेस्तनाभूत करायचं काम कोणी केलं? मला असं वाटतं की दौंडची जनता सुज्ञ आहे. आणि याच्याबरोबर मी एक गोष्ट सांगू शकतो. तुम्ही प्रत्येक पेपर वाचत असाल सकाळच्या पारी, पेपरच्या पहिल्या पानावर जाहिरात आहे. मोठे मोठे आश्वासनं दिलेली आहेत. त्या फुलावाल्यांनी काहीतरी आश्वासनं दिली, त्यात 6000 रुपये सोयाबीनला भाव देऊ. तुम्ही 2019चा पेपर काढा, त्यात बी सांगितलंय 6000 रुपये सोयाबीनला भाव देऊ. 2013चा काढा, त्यात बी सांगितलंय 6000 रुपये सोयाबीनला भाव देऊ. आता 10 वर्ष यांचं सरकार आहे, 5 वर्ष हे होते, 3800 रुपये सोयाबीनला भाव आहे. 6000 कापसाला भाव देऊ. कापसाला किती भाव आहे बरं? यांनी दुसरी एक घोषणा केली आहे, 500 रुपयात गॅस सिलेंडर देऊ. मला म्हणायचं हिमाचल मध्य प्रदेशमध्ये तुमचं सरकार आहे, उत्तर प्रदेशमध्ये तुमचं सरकार आहे. तिथल्या बहिणी तुम्हाला लाडक्या नाही का हो? फक्त महाराष्ट्रातल्याच बहिणी इलेक्शन पुरत्या लाडक्या झाल्या का? त्यांना 500 रुपयाला टाकी द्यायला तुम्हाला काय अडचण होतीये? त्यामुळे लबाडाचं आवर्तन जेवलं तरच खरं मानायचं. त्यामुळे या युतीच्या सरकारला त्यांची जागा दाखवा. येणाऱ्या 20 तारखेला महाविकास आघाडी व शरद पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपले उमेदवार रमेश आप्पा थोरात यांचं 3 नंबरचं तुतारीचं बटन, लोकसभेला इथंच सभा झाली, आपण 3 नंबरचं तुतारीचं बटन एवढ्या जोरात वाजवलं होतं, त्या पाकळ्या गळून पडल्या होत्या. आता आपल्याला तसंच वाजवायचंय. एकदा जोरात सांगा, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र.